आज मी चिकन सोबत मस्त कोंबडी वड्यांचा बेत केला होता। कोणतीही भाजणी न करता इन्स्टंट कोंबडी वडे बनवायचे असतील तर ही रेसिपी नक्की बघा। परातीमध्ये 2 कप तांदळाचं पीठ, त्यानंतर पाऊण कप गव्हाचं पीठ, त्यानंतर अर्धा कप बेसन, अर्धा कप बारीक रवा घालायचा। असं प्रमाण वापरून एकदा वडे बनवून बघा, एकदम खुसखुशीत होतील। आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घ्या। आता पिठामध्ये हा एक मसाला घालायचा आहे, त्यासाठी 2 चमचे बडीशेप, 2 चमचे धने आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे घालून खमंग भाजून घ्यायचं। थोडंसं याला थंड करून मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्या। आता ही तयार करून घेतलेली पावडर पिठामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचं। यामुळे वडे एकदम खमंग तयार होतात। एवढ्या पिठाला मी 2 कप पाणी कडकडीत गरम करून घेतलं। गरम पाणी पिठामध्ये घालून मिक्स करून यावरती ताट ठेवून द्यायचं। साधारण 5 मिनिटच ताट ठेवून द्या। झाकण ठेवल्यामुळे पिठाला चांगली वाफ बसलीये। तर यामध्ये अगदी थोडं थोडं नॉर्मल थंड पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं। आता हे पीठ भिजत ठेवायची काहीच गरज नाही, लगेचच याचे वडे बनवून घ्यायचे। पुरीला घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतला मी आणि प्लास्टिकच्या पिशवीला थोडंसं दोन्ही साईडनं तेल लावून पसरवून घेतले वडे आणि मध्ये होल पाडून घेतलं। आता कडकडीत गरम तेलामध्ये पुरीसारखा वडा तळून घ्या आणि हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत, एकदम खमंग खुसखुशीत असे होतात। तुम्ही सुद्धा वडे करून बघा आणि अजून रेसिपीज बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा।